नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यात एका पाठोपाठ एक अघटित घटना घडत आहेत। विवाहित महिला मृत्युमुखी पडण्याचं सत्र सतत सुरू आहे। काही दिवसांपूर्वी एका विवाहितेला तिच्या पतीनंच गोळी झाडून संपवल्याची घटना समोर आली होती, तर आता दुसरा एका विवाहितेचं शव विहिरीत तरंगताना सापडलंय। कर्जत तालुक्यातील पादिरवाडी येथे राहणारी विवाहिता ललिता सचिन जुगरे या बेपत्ता झाल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्याच्या आउटपोस्ट कळंब येथे नोंद करण्यात आली होती। आता या महिलेचा मृतदेह चाफेवाडी येथील विहिरीत आढळून आला असल्याने एकच खळबळ माजली आहे। ललिता काही दिवसांपासून मिसिंग होत्या। त्यांचा मृतदेह 3 किलोमीटर अंतरावरील विहिरीत आढळून आल्याने पोलिसांनी अनेक शंका उपस्थित केल्यात। या महिलेसोबत काही अघटित घडलंय का असा प्रश्न उपस्थित होत असून ललिता यांच्या माहेरच्यांकडून त्यांची हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ललिता सचिन जुगरे या दिनांक 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ते 27 फेब्रुवारी या दरम्यान घरात झोपल्या होत्या। पती सचिन जुगरे यांना सकाळी जाग आली असता पत्नी घरात दिसत नाही म्हणून त्यांनी पत्नीचा आजूबाजूला शोध घेतला, मात्र ललिता यांचा शोध कुठेच लागत नसल्याने त्यांच्या माहेरच्यांना याबाबत कळवण्यात आलं। अखेर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी नेरळ पोलीस ठाण्याच्या आउटपोस्ट कळंब येथे मिसिंगची तक्रार पतीमार्फत दाखल करण्यात आली। दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खांडस ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी येथील विहिरीत ललिता यांचा मृतदेह तरंगत असल्याचं आढळलं। या घटनेची माहिती नेरळ पोलीस ठाण्यात मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी पोलीस टीमसह घटनास्थळी जाऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। ललिता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेला आहे। माहेरच्या लोकांकडून हत्येचा संशय व्यक्त केला जात असल्याने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर मयत ललिता जुगरे यांचा पती सचिन जुगरे, सासू हिराबाई जुगरे आणि नणंद यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सब इन्स्पेक्टर WS पांगे या करत आहेत। मात्र या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। ललिता यांना एक 4 वर्षाचा तर एक 5 महिन्यांचा अशी 2 लहान मुलं आहेत। आता ललिता यांच्या पश्चात मुलांचं मातृछत्र हरपलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।